डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कार्यक्षेत्रातील अनेक पदव्युत्तर महाविद्यालयांमध्ये आवश्यक सुविधा आणि मनुष्यबळाचा अभाव आहे। त्यामुळे शैक्षणिक गुणवत्ता घसरत असल्याचं चित्र दिसून येतंय। म्हणून विद्यापीठाने 11 जूनपासून सर्व पदव्युत्तर महाविद्यालयांची प्रत्यक्ष तपासणी करण्याचं ठरवलंय। विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि धाराशिव हे 4 जिल्हे येतात। या जिल्ह्यामधील सुमारे 476 महाविद्यालय विद्यापीठाशी संलग्नित आहे। यातील 196 महाविद्यालयांमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमही आहेत, परंतु पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अनेक महाविद्यालयांमध्ये कोणत्याही प्रकारच्या सुविधा नाहीत। मान्यताप्राप्त पदव्युत्तर शिक्षक नाही, पुरेशा विज्ञान प्रयोगशाळा नाही, वर्गखोल्या, ग्रंथालय, संगणक प्रयोगशाळा या सुविधा देखील नाहीत। तरीही अशा महाविद्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रवेश होत आहेत। परिणामी त्याचा शैक्षणिक गुणवत्तेवर विपरीत परिणाम होतोय। म्हणून आता विद्यापीठाने सर्वच पदव्युत्तर महाविद्यालयांची प्रत्यक्ष तपासणी करण्याचं ठरवलंय। त्यासाठी 30 पथके स्थापन करण्यात आली आहे। प्रत्येक पथकात विद्यापीठातील 1 सदस्य आणि बाहेरच्या विद्यापीठाचा 1 असे 2 सदस्य असणार आहेत। ही तपासणी 11 जून पासून सुरू होणार आहे। 8 दिवसात सर्व महाविद्यालयांची तपासणी होऊन त्याचा अहवाल सादर होणार आहे। या पथकाच्या अहवालानंतर संबंधित महाविद्यालयांच्या प्रवेश क्षमतेबद्दल निर्णय घेण्यात येणार आहे।